ओके. ठीक आहे. तर कालचं आठवत असेलच सगळ्यांना की काल आपण याच्यामध्ये एक मिनिट पहिले त्याच्यात जातो आपल्या व्हिडिओमध्ये. काल आपण बेस क्लास आणि प्रॉपर्टी फाईल या दोन गोष्टी केल्या होत्या. बेस क्लास ऍड केला होता, इनहेरिटन्सचा कन्सेप्ट बघितला होता आणि प्रॉपर्टी फाईल्स पर्यंत पोहोचलो होतो. तर आज आपल्याला पेज ऑब्जेक्ट मॉडेल, पेज फॅक्टरी आणि टेस्ट स्विट या गोष्टी बघायच्या आहेत. ठीक आहे. तर याच्यासाठी आपला वेळ जाऊ नये म्हणून मी थोडं पेज, कारण आपलं पेज ऑब्जेक्ट मॉडेल आधीच झालं होतं, तुम्हाला जर आवडत असेल तर आपण ऑलरेडी पेज ऑब्जेक्ट मॉडेल बघितलंय. ठीक आहे. तर पेज ऑब्जेक्ट मॉडेल मध्ये हा कन्सेप्ट आपण बघितलाय की पेज वाईज क्लासेस बनवतो आणि मग प्रत्येक क्लासमध्ये रायटिंग ऑल द लोकेटर्स अँड मेथड्स ऑफ दॅट पेज इन द सेम क्लास. ठीक आहे. प्रत्येक पेजचे वेगवेगळे क्लास बनवतो आणि त्याच्यानंतर मग ज्या टेस्ट स्क्रिप्ट मध्ये जे पेज लागतं तिकडनं त्याचा पेज ऑब्जेक्ट बनवून आपण त्या क्लासची मेथड कॉल करतो ऑब्जेक्ट डॉट करून. याला म्हणतात पेज ऑब्जेक्ट मॉडेल. ठीक आहे. म्हणजे पेज वाईज क्लासेस आणि ते असतं मेन फोल्डर मध्ये, सर्व्हर साइड. आणि टेस्ट स्क्रिप्ट आपल्या तर ऑलरेडी आपण लिहिल्यात, डिफरंट टेस्ट केसेस फॉर इच. त्या ऑलरेडी आपण टेस्ट स्क्रिप्ट लिहिल्यातच ना, म्हणजे आपले लॉग इन टेस्ट आणि रजिस्टर टेस्ट हे टेस्ट सिनेरिओ म्हणजे आपल्या ऍक्च्युली टेस्ट स्क्रिप्ट आहेत. त्या ऑलरेडी आपण लिहून ठेवल्यात. ठीक आहे. पण आपण त्या आता ज्या टेस्ट स्क्रिप्ट लिहिल्यात त्या नॉर्मल लिहिल्यात. हम्म. पण आता आपण काय करणार आहोत तर वेगवेगळ्या पेजेस लिहिणार आहोत आणि पेजेस मध्ये ते सगळे लोकेटर्स आणि मेथड लिहिणार आहोत. सध्या आधीच्या आपल्या स्क्रिप्ट होत्या त्या कशा आहेत, तर त्याच्यामध्ये सगळे लोकेटर्स वगैरे पण होते. आणि मी एकाच केलं आणि एकाच नाही केलंय, मग तुम्हाला लक्षात येण्यासाठी. दोन पेजेस आहेत आपले बघा. कुठला, रजिस्टर आणि हे. तर आता रजिस्टरचं मी नाही केलं, तर रजिस्टरची आपण कशी होती आतापर्यंत, ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट असं सगळं होतं. असंच आपला लॉग इनचा पण होता, बरोबर आहे. पण मी आता काय केलं, हे आतापर्यंत आपण जे केलं होतं ते रजिस्टरचं आणि लॉग इनचं, पण मी लॉग इनचं जे आहे ते स्क्रिप्ट, ते मी आता पेज ऑब्जेक्ट थ्रू वापरणार आहे. म्हणजेच आता मी लॉग इनची जर ओपन केलं तर तुम्हाला काहीतरी वेगळं दिसेल. हे बघा, तुम्हाला कुठेच तिथे ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट वगैरे असं काहीच दिसणार नाही, काहीतरी गडबड दिसेल. हे आपण ऑलरेडी केलंय, म्हणजे पेज ऑब्जेक्ट मॉडेलवर आपण एक दोन तीन लेक्चर घालवली आहेत. त्याच्यामुळे मी हे डायरेक्ट करतोय, म्हणजे आपला वेळ जाऊ नये म्हणून. कारण हे एक एक परत तुम्हाला एक एक एक्सपा तिथेच तुमच्या डोळ्यासमोर लिहून दाखवा, याच्यामध्ये आपल्याला जे आणखीन दोन लेक्चर जातील. ठीक आहे. दोन लेक्चर म्हणजे दोन सेशन, म्हणजे एक अख्खा आपला 1.5 तास त्याच्यातच जाईल. म्हणून मग मी काय केलं, तर हे बघा इकडे काय केलं तर तुम्हाला मी सांगतो, एक्सप्लेन करतो कसं केलं. मेन फोल्डर मध्ये आहे बघा, आपला SRC मेन जावा मध्ये मी कॉम डॉट पॅरामाउंट डॉट पेजेस नावाचं एक पॅकेज बनवलं. ठीक आहे. पेजेस नावाचं एक पॅकेज बनवलं आणि त्या पॅकेजमध्ये मी आपल्याला जे लागतात असे पेज बनवले. ठीक आहे. तर आपलं जे ऍप्लिकेशन होतं, आपलं हे ऍप्लिकेशन आहे. तर हे ऍप्लिकेशन मी बघितल्यानंतर मला असं जाणवलं की याच्यामध्ये अं, तीन गोष्टी आहेत. पहिल्या म्हणजे जे ओपन होतं ते होम पेज. ओके. हे आपण केल्या गेल्या सगळ्यात पहिलं जे ओपन होतं त्या पेजला आपण काय म्हणतो, होम पेज. तर या होम पेजवर मग इकडं माय अकाउंटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर मग रजिस्टर आणि लॉग इन असे दोन ऑप्शन येतात, बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही लॉग इन वर क्लिक करता आणि मग ओपन होतं ते लॉग इन पेज, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा माय अकाउंटवर केलं आणि रजिस्टरवर क्लिक करता तेव्हा ओपन होतं ते रजिस्टर पेज. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर परत तुम्ही लॉग इन वर क्लिक केल्यानंतर सक्सेसफुल लॉग इन केल्यावर एक सक्सेसफुल लॉग इन पेज आणि सक्सेसफुल रजिस्टर पेज म्हणजे तुमच्या अकाउंटवर जाण्याचं पण असेल, पण मी सध्या त्या पेजचा विचार नाही करते. मी सध्या एकदम फक्त बेसिक लेवलचाच विचार करतोय. तर बेसिक तर आपला कॉमन सेन्सनी आपण जर विचार केला तर आपल्याला काय दिसेल की हे तीन पेजेस तर आहेत, की सगळ्यात पहिला मी जे लँड होतो त्या पेजवर ते पेज कुठलं, होम पेज, बरोबर. तर आता जेव्हा मी सगळ्यात बॅक पडतो, मागे जातो आणि त्याच्यावर लँड होतो, असं पेज बघा, हे पेज. हे पेज आहे माझं होम पेज. वेबसाईट टाकल्या टाकल्या पहिलं येणार.
मग त्याच्यावर मला इथे माय अकाउंटचा लोगो दिसणार, आणि मग त्याच्यावर क्लिक केल्यावर रजिस्टर आणि लॉग इन हे दिसणार. म्हणजे हे 3 एक्सपाथ मला लागतील बहुतेक याच्यामध्ये. ठीक आहे, मग हे एक्सपाथ आणि त्याच्यासाठी लागणारे मेथड मी होम पेज मध्ये लिहिणार. मग याच्यावर जर मी लॉग इन मध्ये गेलो, तर मग लॉग इन मध्ये मला युजर नेम, पासवर्ड आणि लॉग इन वर क्लिक, याच्यासाठी जे लागणारे एक्सपाथ आणि मेथड्स मी याच्यामध्ये लिहिणार. तसंच मी जेव्हा रजिस्टर मध्ये गेलो, तेव्हा रजिस्टर मध्ये हे एवढे जे लोकेटर्स आहेत, हे सगळे लोकेटर्स आणि त्याच्यासाठी जे लागणारे मेथड्स हे बघा, हे मी कशात लिहिणार, रजिस्टर पेज मध्ये लिहिणार. असं आपण करणार होतो. म्हणजे हे आता तुम्ही इमॅजिन करू शकाल की हे नव्याने आपण स्क्रॅच पासून जर केलं तर एक एक करायला आपल्याला वेळ खूप लागेल. पण मी फक्त काय करून ठेवले, तर या 3 पेजेस मी असे तुमच्या समोर लिहून ठेवले. ठीक आहे. तर बघा, पहिलं तर होम पेज मी ओपन करून दाखवतो तुम्हाला की कसं लिहिलंय. हे बघा, पेज ऑब्जेक्ट मॉडेल आठवतं ना तुम्हाला सगळ्यांना, आपण केलं होतं. आता हे ज्यांना पेज ऑब्जेक्ट मॉडेल आठवत नसेल त्यांना हे कळायला कठीण जाणार हा. त्यामुळे हे जर समजत नसेल तर पेज ऑब्जेक्ट मॉडेल वाचून, म्हणजे तो व्हिडिओ बघून मग परत एकदा हे बघा, मग कळेल. नाहीतर मग हे पटकन समजणार नाही. तर ऍज इट इज जे मी पेज ऑब्जेक्ट मॉडेलला सांगितलं होतं त्याच गोष्टी केल्या तिथे, ते सोडून मी काय नाही केलं. ठीक आहे. तर इथे मी काय वापरलं, पेज फॅक्टरी @find by नोटेशन वापरलं. त्याच्यामध्ये आधी मी वेब ड्रायव्हर इथे केलं, आणि मग @find by, आणि हे सगळे जे एक्सपाथ होते बघा, माय अकाउंटचा एक्सपाथ. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा वेब एलिमेंटचं एक नाव टाकलं. ठीक आहे. त्या ह्याचं नाव काय टाकलं, माय अकाउंट ड्रॉप मेनू, लॉग इन बटन, रजिस्टर ऑप्शन, असे मी हे लोकेटर्स बनवले. आणि नंतर मी मेथड्स बनवल्या. ठीक आहे. पहिली मेथड बनवली, नाही इकडे हे तर आपलं त्याचा कन्स्ट्रक्टर आहे. हा, कन्स्ट्रक्टर पण करायला लागतो, आठवत असेल आपल्याला, त्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलंय का करायला लागतो कन्स्ट्रक्टर. आणि ही लाईन लिहायला लागते पेज फॅक्टरीसाठी. हे त्या लेक्चर मध्ये आपण पेज ऑब्जेक्टचे एक्सप्लेन केले. तर हा कन्स्ट्रक्टर झाला. आणि इकडे बघा, या सगळ्या ऍक्शन्स, ऍक्शन्स म्हणजे त्याला हे म्हणतात तर मेथड्स. ठीक आहे. तर कुठलं मेथड ऍक्शन्स आहेत, तर बघा, क्लिक ऑन माय अकाउंट ही पहिली मेथड झाली. मग त्याच्यामध्ये मी काय केलं, हे माय अकाउंट ड्रॉप डाऊन वापरलं आणि त्याच्यावर डॉट क्लिक. दुसरी मेथड कुठली, सिलेक्ट लॉग इन ऑप्शन. म्हणजे हे काय केलं तर नीट बघायचं असेल तर इकडे दाखवतो. पहिलं म्हणजे काय, क्लिक ऑन माय अकाउंट बटन, ही पहिली मेथड झाली की याच्यावर क्लिक कर. ठीक आहे. मग या लोकेटरवर क्लिक करणं ही पहिली मेथड. त्याच्यानंतर दुसरी मेथड काय माझी केली आहे, सिलेक्ट लॉग इन ऑप्शन. त्याच्यावर क्लिक केल्यावर दोन ऑप्शन येतात बरोबर ना, लॉग इन आणि रजिस्टर. लॉग इन आणि रजिस्टर असे दोन ऑप्शन येतात, तर त्याच्यामधला कुठला, सिलेक्ट लॉग इन, ही माझी सेकंड मेथड झाली. म्हणजे लॉग इन ऑप्शन या बटनवर क्लिक कर. त्यानंतर तिसरा, सिलेक्ट रजिस्टर ऑप्शन, तर हा रजिस्टरवर क्लिक करी, माझी तिसरी मेथड झाली. तर रजिस्टर ऑप्शन डॉट क्लिक. कळलं. म्हणजे जे आपण एक्सपाथ लिहिलं होतं याच्यामध्ये, आधीचं माझं लॉग इन पेज कसं होतं. ठीक आहे. तर मी ते पण तुम्हाला इथे लिहून ठेवलंय, म्हणजे हे करायचं असेल तर हे बघा, हे आपलं असं होतं आधीचं लॉग इन पेज. त्याच्यामध्ये आपण सरळ सरळ जाऊन ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट एक्सपाथ करायचो. तेच गोष्ट करायचो, पण अशी करायचो. ठीक आहे ना. म्हणजे होम पेजवर जाऊन आपण काय करायचो, तर जाऊन आपण तेच करायचो, माय अकाउंटवर क्लिक करायचो, त्याच्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचो, डायरेक्ट ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट लिहून करायचो. तर हे सगळं मी आता काढून टाकलं, हे पेज मी आता रिप्लेस केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी आता कुठे टाकल्या, त्या सगळ्या गोष्टी मी याच्या या होम पेज मध्ये, होम पेज रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या मी होम पेज मध्ये टाकल्या. कळलं इथपर्यंत. हे काय बनलं, होम पेजचं पेज बनलं. पेज ऑब्जेक्ट सुरू आहेत आपले, तर होम पेजचं पहिलं पेज बनलं मेन मेथड मध्ये, सॉरी मेन फोल्डर मध्ये. ठीक आहे. तसंच आता दुसरं लॉग इन पेज. तर लॉग इन पेज मध्ये जे लॉग इन मध्ये येणार आहे त्या गोष्टी, एकदा लॉग इन पेज ओपन करू आपण. त्याच्यावर मी बघा, लॉग इन वर क्लिक केल्यानंतर पुढे जे ओपन आहे हे लॉग इन पेज. त्याच्यामध्ये आता कुठले कुठले एक्सपाथ आहेत, तर बघा, हे ईमेल ऍड्रेसचा एक युजर नेम आहे, पासवर्डचा आहे, आणि लॉग इन बटनचं, 3 आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे आपले 3 एक्सपाथ इथे आले बघा. हा, पहिलं ईमेल ऍड्रेसचं, त्याचं नाव मी दिलं ईमेल ऍड्रेस फील्ड. आता हे जर कळत नसेल ना, फाइंड हे काय लिहिलंय सरांनी, @find by काय आहे, हे जर नसेल म्हणजे तुमचं पेज ऑब्जेक्टचं तुम्हाला आठवत नाहीये. हा, हे जर कळत नसेल तर कन्फ्युज नका होऊ, फक्त ते आधी बघा मग तुम्हाला हे कळेल. पेज ऑब्जेक्ट मॉडेलचं लेक्चर एकदा बघा. ठीक आहे. ते
ऍज इट सगळं एक्सप्लेन आहे त्याच्यामध्ये ऍज इट इज. ही स्टेप आपण ऑलरेडी करून बसलोय सगळ्या. 2 पेज मी तुम्हाला ऑलरेडी बनवून दाखवलेले आहेत. एकच पेज बनवून दाखवले, दोन सॉरी. एक पेज आपण पेज ऑब्जेक्ट मध्ये बनवले आणि त्याची एक टेस्ट बनवली. हे आपण पेज ऑब्जेक्ट मध्ये करून बसलोय सगळं हे. हं? त्यामुळे याच्यात आता परत मला एक्सप्लेन करायला नका लावू, तेवढं आपल्याकडे आता वेळ नाहीये. ठीक आहे. तर तसंच मी काय केलं, फाइंड बाय म्हणजे बघा, 3 मी बनवले: ईमेल ऍड्रेसचं फील्ड, त्याच्यानंतर पासवर्डचं फील्ड आणि लॉग इन बटनचं फील्ड. ठीक आहे. आणि आणखीन एक काय बनवलं, एक वॉर्निंग येते, ईमेल पासवर्ड नॉट मॅचिंग वॉर्निंग. ठीक आहे. त्याच्यासाठी पण मी एक बनवून ठेवलंय. जर नाही झालं तर वरती एक वॉर्निंग येते. तर ती वॉर्निंग पण मला चेक करायची असते इकडं. वरती इकडे एक वॉर्निंग येते, मॅच जर नाही झालं तर. तर त्याच्यासाठी पण मी एक एक्सपाथ बनवून ठेवला. ठीक आहे. असे तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे तुम्ही बनवून ठेवू शकता आपल्याला. ठीक आहे. तर हा झाला कन्स्ट्रक्टर, जो प्रत्येक पेजला आपल्याला द्यावा लागतो, हा कन्स्ट्रक्टर. आणि हा, हे पण तिथे एक्सप्लेन केलं पेज ऑब्जेक्ट मॉडेल मध्ये, आठवत नसेल तर कन्फ्युज नका होऊ. आणि त्याच्यानंतर मग आपल्या मेथड जेवढ्या लागतात. पहिली मेथड कुठली होती आपली, एंटर ईमेल ऍड्रेस. त्याच्यामधून काय होईल, ईमेल टेक्स्ट येईल तिकडनं, युजर पाठवेल, आणि ते जे टेक्स्ट असेल म्हणजे युजर नेम, ते सेंड कीज मधून आपण इकडे पाठवतो. ईमेल ऍड्रेस फील्ड म्हणजे बघा, हाच वापरलाय, हा लोकेटर वापरला, आणि या लोकेटर मध्ये सेंड कीज वापरून जे युजर तिकडनं पाठवेल ते आता कुठून येईल, तर हे टेस्ट मधून येईल. हे आपण मेन मध्ये आहोत. टेस्ट मधून हे ईमेल टेक्स्ट तिकडनं आपल्याला पाठवण्यात येईल. ठीक आहे. तर टेक्स्ट मधून जे पाठवण्यात येईल, टेस्ट स्क्रिप्ट मधून, ते आपण इकडे घेऊ आणि ते सेंड कीज मधून पाठवून देऊ. आणि आपलं ते त्या इनपुट बॉक्स मध्ये जाईल आणि भरलं जाईल इथे. ठीक आहे. इथे ते ईमेल ऍड्रेस भरलं जाईल. हे होईल ही मेथड. त्यानंतर दुसरी मेथड आपली ही आहे, एंटर पासवर्ड. ते पण सेमच. ठीक आहे. पासवर्ड टेक्स्ट तिकडनं येईल टेस्ट मधून, ते आपण परत पासवर्ड फील्ड मध्ये, इथल्या या पासवर्ड फील्ड मध्ये जो आपलं इथे दुसरं बनवलंय आपण, हे बघा हे, इथे आपण ते पाठवू सेंड कीज मधून. आणि तसंच तिसरं काय, क्लिक ऑन लॉग इन बटन, वरती जे लॉग इन बटन बनवले त्याच्यावर आपण क्लिक करू. ठीक आहे. आणि चौथं एक आपण मेथड घेतलंय, एकच मिनिट हा. आपलं हे झालं, नाईट मोड ऑन झाला माझा. हम्म. चौथं एक मेथड मी अशाच बनवून ठेवल्या जेवढ्या मध्ये मध्ये लागतात मला, की हा, आता याच्यात मी आणखीन एक ते नंतर सांगतो तुम्हाला, की या 2 अप्रोचेस आहे त्याच्यामध्ये. एक मध्ये कसं आहे, फक्त लॉग इन करण्याची पण मी एक मेथड बनवून ठेवली आहे. फक्त पासवर्ड, फक्त लॉग इन, सॉरी सॉरी, हा परत येतं. फक्त ईमेल ऍड्रेस टाकण्याची पण मी मेथड बनवली आहे. फक्त पासवर्ड टाकण्याची पण एक मेथड बनवली आहे. आणि फक्त लॉग इन टाकण्याची पण एक मेथड बनवली. फक्त लॉग इन बटनवर क्लिक करण्याची एक मेथड बनवली. अशा 3 इंडिव्हिज्युअल मेथड मी बनवल्या. आणि एक मेथड मी कॉमन मेथड बनवली आहे, ज्याच्यामध्ये या तिन्हीच्या तिन्ही गोष्टी एकत्र केली जातात. म्हणजे याच्यामध्ये बघा, या 3 गोष्टी ज्या मी वरती केल्या, त्या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये एकत्र केल्या गेल्या. ठीक आहे. तर ईमेल ऍड्रेस फील्डवर क्लिक, सेंड किस कर, पासवर्ड फील्डवर सेंड सेंड किस कर, आणि लॉग इन बटनवर क्लिक कर. तर या तिन्ही गोष्टी याच्यावर केल्या गेल्या. म्हणजे जेव्हा मला असं माहिती असेल की मला लॉग इन अख्खच्या अख्खं करायचंय, तेव्हा मी काय करणार, तर या तिन्ही इंडिव्हिज्युअल मेथड कॉल करण्यापेक्षा मी या परफॉर्म लॉग इन बटनलाच मी काय, परफॉर्म लॉग इन मेथडलाच मी काय करणार, तर कॉल करणार. ठीक आहे. तर एवढं मी याच्यामध्ये डायरेक्ट पण करू शकतो. माझ्याकडे 2 वे आहेत. एक तर याच्यामधून जायचं, 3 मेथड एका मागोमाग एक कॉल करायच्या 3 वेळा. ठीक आहे. पहिली ही मेथड कॉल करायची, त्याच्या खाली ही मेथड कॉल करायची, त्याच्या खाली ही मेथड कॉल करायची. अशा 3 मेथड सिक्वेन्स मध्ये कॉल करायच्या तिकडनं. आणि असं जर नसेल करायचं तर दुसरा मार्ग पण माझ्याकडे आहे, म्हणजे 2 वे आहे तिथे. डायरेक्ट ही एकच मेथड कॉल करायची आणि एका वेळेला या 2 गोष्टी पॅरामीटरला पास करायच्या. ठीक आहे. असे मी 2 मार्ग ठेवलेत क्लायंटसाठी. म्हणजे तुम्हाला थोडं काय सांगायचंय काय, फंक्शनॅलिटी तुम्हाला जशी पाहिजे, जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही देऊ शकता. तुमच्यावर आहे. तिकडनं क्लायंटला जशी गरज पडेल तसं तो पाठवेल. तो इथे सध्या आपण मेन मध्ये आहोत, म्हणजे आपण सर्व्हर साईडला आहोत. ठीक आहे. तर मला जेवढी, आणखीन तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही फंक्शनॅलिटी देऊन प्रोव्हाइड करू शकता. हं? तर आता तिसरं, अं, आता रिट्राईव्ह ईमेल पासवर्ड नॉट मॅचिंग वॉर्निंग टेक्स्ट. तर हे वॉर्निंग टेक्स्ट मला पाहिजे असेल, जर
जर मॅच होत नसेल आणि ते टेक्स्ट जे मला हे करायला पाहिजे असेल, म्हणजे कम्पेअर करायला की ते टेक्स्ट तेच येते की नाही, म्हणजे एखादी टेस्ट केस असेल ती एरर मेसेज चेक करण्याची टेस्ट केस असेल, बरोबर आहे, की मी जर युजर नेम चुकीचा टाकला आणि पासवर्ड, तर मला हा हा एरर मेसेज आली पाहिजे. तर तो घेण्यासाठीच्या मी हा एक मेथड बनवली, ज्याच्यामध्ये ही वॉर्निंग जी आहे ती गेट टेक्स्ट केली जाईल आणि ती इकडनं रिटर्न केली जाईल. ठीक आहे, अशी मी मेथड बनवून ठेवली. तर अशा जेवढ्या पाहिजेत तेवढ्या पॉसिबिलिटीज मेथड मी इथे बनवून ठेवल्या. तुम्हाला पाहिजे तुम्ही आणखीन मेथड याच्यामध्ये ऍड करू शकता. हे झालं लॉग इनचं पेज. असंच रजिस्टरचं पेज बनवलं. तर रजिस्टरचं आणखीन परत मी एवढं एक्सप्लेन करत नाही, ते तुम्ही समजून घ्या की रजिस्टरमध्ये तर खूप फील्ड आहेत. आता मी याच्यात परत बॅकला जातो, तरी पण एकदा दाखवतो. त्याच्यामध्ये बॅकला जातो, माय अकाउंटवर क्लिक केल्यावर तुमचा समजा रजिस्टरला गेलात, तर रजिस्टरचे तर खूप फील्ड आहेत बघा इकडे रजिस्टर अकाउंटचे. ठीक आहे, तर या सगळ्या फील्डसाठीचे आपल्याला काय करायचे, तर इकडं सगळ्या फील्डसाठीचे मी एवढे एक्सपाथ बनवले बघा. फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल, टेलिफोन, पासवर्ड. ठीक आहे, ऍग्रीचा चेकबॉक्स. ठीक आहे, असे जेवढे जेवढे लागतात तेवढे मी सगळे बनवून ठेवले आणि त्याच्या पण मेथड्स अशा वेगवेगळ्या बनवून ठेवल्या. ठीक आहे, म्हणजे सगळ्यामध्ये मी सेम केलं की जेवढे लागतात तेवढं एक्सपाथ, म्हणजे तेवढं सगळं आणि त्याच्या सगळ्या रिक्वायर्ड मेथड्स, या सगळ्या मी इथे मी काय केलं तर बनवून ठेवलं. आणि याच्या पण परत पाहिजे तशा मी मेथड केल्या, म्हणजे इंडिव्हिज्युअल पण केल्या आणि अख्ख्या अख्ख्या पण केल्या, की ज्याच्यामध्ये एकदाच सगळ्या गोष्टी केल्या जातात. ठीक आहे, या इंडिव्हिज्युअल मेथड पण मी बनवून ठेवल्या, की फक्त मला प्रायव्हेट पॉलिसी सिलेक्ट करायची आहे, तर ती पण मेथड आहे. आणि अशी पण एक मेथड बनवून ठेवली ज्याच्यामध्ये त्या लिस्टच्या लिस्ट अख्ख्याच्या मॅन्डेटरी फील्ड सगळे करणारी एक मेथड, त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी होतील, असं पण मी एक बनवून ठेवली. तर म्हणजे या फंक्शनॅलिटीज तुमच्यावर आहे की तुम्हाला किती द्यायचे. तुम्ही एवढ्या इंडिव्हिज्युअल देऊन सोडून दिला तरी पण तुमचं काम बघते, फक्त नंतर काय होईल, त्याला एक एक मेथड प्रत्येक वेळेला कॉल करावी लागेल, म्हणजे क्लायंटचा कोड वाढेल. क्लायंटमध्ये कोड 8 लाईनचा दिसेल. तेच जर तुम्ही 8 लाईनची एक मेथड आधीच बनवून ठेवली, तर या ज्या 8 लाईन आहेत त्या एकाच मेथड मध्ये कव्हर केल्या, त्यामुळे हे एकच मेथड कॉल केली क्लायंट मध्ये की क्लायंटनी एक लाईन मध्ये तुमचं काम भागेल क्लायंट. त्यामुळे क्लायंटला किती कमी कष्ट द्यायचे हे आता इथे आपल्यावर आहे, की आपण ठरवू तेवढं कमी कष्ट त्याला मिळणार. ठीक आहे, मग ही एडिशनल मेथड नसती दिली तरी तुमचा कोड ओके असता. क्लायंट, कारण या इंडिव्हिज्युअल सगळ्या मेथड तुम्ही ऑलरेडी वरती लिहिलेल्या आहेत, त्या 8 मेथड एकामागोमाग एक क्लायंट कॉल करू शकला असता 8 लाईन मध्ये, त्याचं काम अडलं नसतं. पण त्याला तुम्ही आणखीन सोय दिली. तुम्ही काय म्हटलं, तुम्हाला 8 लाईन देऊन काम होते, तर मी तुला आयडिया करतो. तुला मॅन्डेटरी फील्ड फक्त जर टेस्ट केस आली, तर मी तुला असं एक मेथड देतो की तीच कॉल कर, मग एका लाईनीतच तुमचं कॉल होईल. हे आतमध्ये त्याच्या या इंडिव्हिज्युअल मेथड मी लिहून ठेवतो. तुला फक्त ही एकच मेथड मग कॉल करायची. हे कळतंय सगळ्यांना? ही फक्त मी तुम्हाला एक दाखवलंय की फंक्शनॅलिटी कशी देता येते क्लायंटला. ठीक आहे, तर असं तुम्ही हे वेगवेगळे पेजेस, 3 पेजेस मी तुम्हाला दाखवले फक्त, याचे मी पेजेस बनवले. ठीक आहे, तर ही मी गोष्ट आपण करून ठेवली आहे, कारण तुम्हाला पण माहिती आहे एक्सपाथ तिथून काढून इथे लिहिणं, या सगळ्या सिंटॅक्स मध्ये टाकण्याला खूप वेळ जातो, त्याच्या आणि खूप लेंदी होता, म्हणून मी हे आधीच करून ठेवलं जेणेकरून आपला वेळ वाचावा. ठीक आहे, आणि हा सगळा कोड मी तुम्हाला पाठवणार आहे, त्यामुळे कोडचं एवढं तुम्हाला बनवता कसं येईल असं टेन्शन नका घेऊ. रेफरन्सला तुमच्यासाठी अख्खाच्या अख्खं मी आपलं हे आता बनलं की पूर्ण फोल्डर स्ट्रक्चरच पाठवतो. आधी तुम्ही स्वतः ट्राय करा, मग नंतर तरी पण तुम्हाला कुठे डाऊट असेल तर हे वापरून करा. ठीक आहे, तर असं आपण केलं आणि आता आपण जाऊ ह्याच्यामध्ये. तर हे पेज तुम्हाला दिसले. आता मी लॉग इन मध्ये जातो. आता बघा, लॉग इन मधनं आता मी काय केलं, तर पहिली माझी बिफोर मेथड होती सेटअप. ठीक आहे, एक मिनिट चालू आहे ना कॉल. येस, चालेल. चालू आहे ना, ओके ओके. हा, ओके. कुठे गेलो आपण, हा, तर लॉग इन मध्ये गेलो. तर लॉग इन मध्ये बघा, पहिला आपला सेटअप नावाची मेथड होती. तर त्याच्यामध्ये हे तर लोड प्रॉपर्टीज झालं पहिलं आपलं. त्याच्यानंतर मग गेट प्रॉपर्टी वगैरे झाल्यानंतर आपण आधी काय करायचो, तर आधी मी तुम्हाला दाखवतो काय करायचो. ती आधीची फाईल ओपन करून दाखवतो बघा इकडे. सॉरी,
ही बघा, आपण आधी काय करायचो, ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट एक्सपाथ माय अकाउंटवर क्लिक करायचो. आपली आधीची लाईन ही होती. ठीक आहे. आता आपण हे सगळं पेज ऑब्जेक्ट मध्ये ऑलरेडी हे सगळे एक्सपाथ आणि मेथड लिहिलेत. त्याच्यानंतरची लाईन होती ड्रायव्हर डॉट फाइल एलिमेंट एक्सपाथ क्लिक ऑन लॉग इन. या दोन स्टेप आपण इथे अशा करायचो. पण आता आपण त्याच्याऐवजी काय लिहिले बघा. आपण काय केलंय, तर होम पेजचा एक पेज, होम पेजचा आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. ठीक आहे. होम पेजचा बघा, होम पेज क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि त्याला आपला ड्रायव्हर पाठवलाय. आपण जो वेब ड्रायव्हर वरती बनवलाय तो त्याला इथनं पाठवला. ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे पेज ऑब्जेक्टची. आणि नंतर मग हा ऑब्जेक्ट वापरून, पेज ऑब्जेक्ट वापरून आपण काय केलं, त्याच्या मेथडला डायरेक्ट कॉल केला. पहिली मेथड त्याची कुठली होती, क्लिक ऑन माय अकाउंट. ठीक आहे. होम पेजची बघा, इकडे बघा, क्लिक ऑन माय अकाउंट ही मेथड आहे. याला आपण डायरेक्टली कॉल केला इथून. कळलं. आणि दुसरा त्याचा ऑब्जेक्ट वापरून सिलेक्ट लॉग इन ऑप्शन, याला आपण डायरेक्टली कॉल केला. हे बघा, इथे दुसरी मेथड आहे सिलेक्ट लॉग इन ऑप्शन, याला आपण इथून डायरेक्टली कॉल केला. म्हणजे थोडक्यात या दोन पेज ऑब्जेक्टनी आपण या दोन मेथड्सना डायरेक्टली कॉल केला. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात तर आपण इथे जी गोष्ट करत होतो अशी ड्रायव्हर डॉट एक्सपाथ देऊन, ती आपण एवढं सगळं न लिहिता फक्त त्यांनी हे काम आपलं ऑलरेडी करून ठेवले मेन मध्ये, हे तुम्हाला लक्षात येतं ना सगळ्यांना. हे क्लायंट सर्व्हरचा फायदा. आता आपण आहोत सर्व्हर साईडला, आता आपण क्लायंट साईडला आलो. आता आपण ऑटोमेशन टेस्ट इंजिनियर आहोत आणि आपल्याला आता काय सांगण्यात आलंय की याची टेस्ट केस लिही. मला काय सांगण्यात आलंय, समजा की एक टेस्ट केस लिहायची आहे. कुठली टेस्ट केस लिहायची आहे, तर लॉग इन करण्याची टेस्ट केस लिहायची. लॉग इन बटनवर क्लिक करण्याची टेस्ट केस लिहायची. तर याच्यासाठी तुम्हाला कुठला एक्सपाथ लिहिण्याची गरज आहे का, नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कुठे मेथड लॉग इन पेज कुठल्या पेजवर हँडल केले ते बघायचंय. तुम्हाला कळेल ओके लॉग इन होम पेजवर हँडल केलंय. मग तुम्हाला फक्त होम पेजचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचंय आणि त्याचा ऑब्जेक्ट वापरून फक्त कुठली मेथड वापरली जाते लॉग इन वर क्लिक करायला. तर ते तुम्हाला पहिलं तर लॉग इन वर क्लिक करण्यासाठी काय करायला लागेल, माय अकाउंट बटनवर क्लिक करायला लागेल. हा कॉमन सेन्स तुम्हाला चालवायचा आणि मग लॉग इन बटन येईल. मग लॉग इन बटनवर क्लिक करण्याची मेथड तुम्ही कॉल कराल. तर थोडक्यात तुम्हाला तिथं फक्त ही टेस्ट केस एवढाच कोड लिहायला लागणार आहे. एवढा कोड लिहिला की तुमची टेस्ट केस बनली. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली बघाल तर फक्त या 3 लाईनचा कोड आहे मेन. जेव्हा नवीन एक टेस्ट स्क्रिप्ट लिहिणारा माणूस येईल तर त्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे आणि ऑब्जेक्ट वापरून डॉट मेथड वापरायचे. ऍक्च्युली एक्सपाथ बनवणं, त्या एक्सपाथ वापरून डॉट देऊन सेंड कीज करणं. ठीक आहे. सेंड कीज असेल किंवा जे काय करायचं असेल क्लिक करणं, याच्यात सेंड कीज नाही, याच्यात क्लिक आहे फक्त. तर ह्या गोष्टी आता आपल्याला करायलाच नाही लागणार याच्या पुढे. म्हणजे सर्व क्लायंट साईडला त्या सगळ्या कोणी हँडल करून ठेवल्यात, इकडे सर्व्हरनी हँडल करून ठेवल्यात. हे एक्सपाथ लिहिणं आणि या सगळ्या मेथड्स प्रोव्हाइड करणं. तर अशा पद्धतीने हे आपलं काम वाचवते. त्यामुळे हे वन टाइम एफर्ट झाले आणि त्याच्यामध्ये नवीन तुम्ही जेवढ्या जेवढ्या टेस्ट केस आता लिहाल तर तेवढ्यामध्ये तुम्ही हे एक्सपाथ ऑलरेडी बनलेले आहेत, ते फक्त तुम्हाला वापरायचे आहेत आणि त्या मेथड तुम्हाला फक्त वापरायला लागणार. तुम्हाला स्वतः त्यावेळेला एक्सपाथ लिहिणं, मेथड सेटनेमच्या मेथड लिहिणं ही कामं करायचीच नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला फक्त तिथे एकदम मॅन्युअल, म्हणजे जेवढं सिम्पल काम आहे, म्हणजे जे मॅन्युअल टेस्टर पण करू शकतात, एवढ्या सिम्पल लेवलचं काम करायचं आहे. ज्याला मॅन्युअलचा फ्लो माहिती आहे आणि ज्याला सांगितलं असं डॉट वापरून मेथड कॉल कर फक्त, की एकदा फ्रेमवर्कचा फ्लो समजावून दिला एकदा मॅन्युअल टेस्टरला, अरे असं असं आहे तर इथे इथे जा आणि फक्त तुला काय करायचं, एक लॉग इन पेज मध्ये एक पेज बनव. तुला थोडंफार जरी ज्याला जावा माहिती आहे आणि त्याला मी सांगितलं की लॉग इन असं पेज आहे, तर तुला फक्त काय करायचं, असं हे बनवायचं, त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा आणि ऑब्जेक्ट डॉट करून मेथड्स करायचे सिलेक्ट त्या सिक्वेन्स मध्ये, ज्या ज्या तुला जसं जसं तुला फ्लो पाहिजे तशा तशा डॉट करून मेथड वापर. मग आपोआप तुझी टेस्ट केस बनेल. एवढं सोपं काम असणार आहे पुढलं. हा, तर हे फायदा आहे फ्रेमवर्कचा, की मेन फोल्डरच्या जीवावर आपला टेस्ट फोल्डर पटापट कामं करू शकतो विदाऊट कमी नॉलेज, विदाऊट कमी कॉम्प्लेक्सिटीचं नॉलेज असताना पण तो काय करू शकतो, कामं करू शकतो. ठीक आहे. कमीत कमी नॉलेजवर याच्यावर आणि कमीत कमी एफर्ट्स मध्ये काम करता येतं टेस्ट फोल्डरला मेन फोल्डरच्या जीवावर. हे फ्रेमवर्कचा आपला मेन लॉजिक आहे, की सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे, मेन फोल्डर, आणि सर्व्हिस घेतय कोण, तर टेस्ट फोल्डर. हा फ्लो नीट जरा समजून घ्या. ठीक आहे. तर
हे झालं सेटअप. आता ही पुढली मेथड बघा. मी फक्त याच्यात थोड्या प्रायोरिटी ऍड केल्यात. आपण जे हे टाकल्या होत्या ना टेस्ट, तर मी त्याला फक्त प्रायोरिटी लावल्या म्हणजे बघण्यासाठी की सिक्वेन्स देण्यासाठी की पहिली ही कॉल व्हावी मग दुसरी ही व्हावी, कारण उलट्या सुलट्या कशा त्या कॉल होत होत्या त्यांच्या नावानुसार. ठीक आहे, आणि आपल्याला पहिली कुठली करायची विथ व्हॅलिड क्रेडेन्शियल पहिली, मग दुसरी, म्हणजे आपल्याला कळावं की आपल्याच सिक्वेन्सनी कॉल होत आहेत. म्हणून फक्त याच्यात प्रायोरिटी टाकल्यात, प्रायोरिटी 3, प्रायोरिटी 4, अशा 4 प्रायोरिटी टाकल्यात. ठीक आहे, आणि त्याच्यात आपलं एक हे पण होतं म्हणजे टेस्ट एनजीचं आणखीन पण एक फीचर आपण ऍड केलं ना, म्हणजे तेवढं एक आपल्याला ऍड ऑन मिळालं की प्रायोरिटी पण आपण वापरतो. ठीक आहे, तर मी इथे प्रायोरिटी आठवत असेल तुम्हाला टेस्ट इंजिनचं, ते फक्त मी इथे सिक्वेन्स जस्ट लावलंय म्हणजे या सिक्वेन्स मध्ये रन व्हाव्या म्हणून मी फक्त काय केलंय इथे प्रायोरिटी लावल्या. म्हणजे आपण नेहमी शुअर राहू की पहिली कुठली आपली कॉल होते तर बाबा हीच कॉल होणार आहे पहिली, व्हॅलिड क्रेडेन्शियलचीच होईल, ह्या सिक्वेन्स फॉलो राहील. याच्यासाठी मी फक्त ते प्रायोरिटी ठेवलं आपल्याला अशुरन्स राहावा म्हणून. ठीक आहे, तर आता बघा. हम्म, हम्म. अं, आता व्हेरीफाय विथ व्हॅलिड क्रेडेन्शियलला काय करायचं, तर याच्यामध्ये फक्त मला किती छोटा कोड लिहायला लागला बघा. मला फक्त याच्यात काय करायला लागला, लॉग इन पेजचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागला. लॉग इन पेज इज इक्वल टू न्यू लॉग इन पेज. ऑब्जेक्टचं नाव मी लॉग इन पेजेस ठेवलं, स्मॉल लॉग इन ठेवलं फक्त, आणि ड्रायव्हर त्याला पास केला. आणि नंतर तो ऑब्जेक्ट वापरून फक्त मी काय केलं, एकच मेथड कॉल केली, परफॉर्म लॉग इन, आणि त्याच्यामध्ये मी युजर नेम आणि पासवर्ड इकडनं पाठवलं. ठीक आहे, एवढंच केलं मी. हम्म. तर यांनी काय झालं, तर परफॉर्म लॉग इनला कॉल केला. तर परफॉर्म लॉग इनला कॉल जातोय म्हणजे कुठे कॉल जातोय, तर इकडे बघा, हे मेथडला कॉल केला. याच्यामध्ये ऑलरेडी मी 3 गोष्टी करून ठेवल्यात. तर ईमेल ऍड्रेस फील्डला सेंड कीज पाठवणं, पासवर्ड फील्डला सेंड कीज पाठवणं, पासवर्ड टेक्स्ट, आणि लॉग इन बटनवर क्लिक करणं. आणि हा जो हे जे टेक्स्ट आहे ते मी इकडनं ऑलरेडी पाठवलंय बघा इकडनं. सेंड कीज करणं हे फक्त युजर नेम आणि हे पासवर्ड. तर हे हे सगळ्यांना कळतंय ना की किती सोपं झालं. इथे मी 3 स्टेप मध्ये पण करू शकलो असतो, पण मी एका स्टेप मध्ये केले. 3 स्टेप मध्ये केलं असतं तर कसं झालं असतं, लॉग इन पेज डॉट करून आपण पहिल्यांदा काय पाठवलं असतं, तर लॉग इन पेज करून पहिल्यांदा तुम्ही ही मेथड कॉल केली असते, एंटर ईमेल ऍड्रेस. त्याच्यानंतर लॉग इन पेज डॉट एंटर पासवर्ड आणि लॉग इन पेज डॉट क्लिक ऑन लॉग इन बटन, अशा 3 स्टेप मध्ये पण ते करता आलं असतं. पण त्या तिन्ही स्टेप मी एकाच मेथड मध्ये हँडल केल्यात. आणि त्याच्यामुळे आता काय झालं, परफॉर्म लॉग इन एकच मेथड कॉल केलं एकाच लाईन मध्ये 2 पॅरामीटर पाठवून, की माझ्या या तिन्ही स्टेप्स ज्या आहेत तीन त्या हँडल होत आहेत. लॉग इन बटन क्लिक जाते. होपफुली सगळ्यांना कळतंय. ठीक आहे, असंच केलं मी, झालं परफॉर्म लॉग इन माझं. ठीक आहे, आता हे मी 3 स्टेप मध्ये करायचं असेल कसं, तर खाली केलं हँडल बघा. इथे खाली मी इथे 3 स्टेप मध्ये हँडल केले, एंटर ईमेल ऍड्रेस, लॉग इन पेज डॉट एंटर पासवर्ड, क्लिक ऑन लॉग इन बटन. खाली सगळ्या ठिकाणी या 3 स्टेप मध्ये मी हँडल करून दाखवलं. आणि आणि शेवटचं तर राहूनच गेले. शेवटचं एवढं अजून हे कम्प्लीट नाही झाले. प्रायोरिटी 3 आणि प्रायोरिटी म्हणजे हे शेवटचे आहे, हे ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट काढायचं म्हणून राहून गेले माझं, म्हणजे पूर्ण अजून अं, आपल्या कन्व्हर्जन झालेलं नाहीये. फक्त या 2 याचंच कन्व्हर्जन आपल्या आतापर्यंत झालंय करून. ठीक आहे, त्याच्यातलं पण दुसरं हे जी आहे ती मी अं, या मेथडने केली आहे 3 स्टेप वापरून. आणि हीच गोष्ट मी याच्यामध्ये एक स्टेप वापरून केली. हा, हे नीट समजून घ्या. हा, हे कन्वर्जन राहिले, हे पण मी कन्वर्ट करून घेतो. जसा वेळ मिळेल त्याच्या आता मी हे करून घेतो. म्हणजे हे पण ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट काढून आता मला आपल्याला पुढे हेच आपण करू, वेळ मिळाला तर आपणच करू, नाहीतर मग मी करून ठेवतो. ठीक आहे, तर असं हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी करत होतो. हे आपण आता हे एकदा आपलं कन्सेप्ट समजून झालं, उरलेलं आपण करू पटापट. ठीक आहे, ते 2 मिनिटांमध्ये होऊन जाईल. हे आपलं काम पेंडिंग आहे, प्रायोरिटी हे वाले 2 करायचे. एकदा आपला हा कन्सेप्ट बघून झाला की आपण ते करून घेऊ आधी, म्हणजे आपले कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे, पण ते जाऊ दे, हे तुम्हाला कन्सेप्ट तर कळला की कसं केलं ते. ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर आताच विचारा, की इथून मी कसं पेज ऑब्जेक्ट मॉडेल मध्ये यांना कन्वर्ट केलं. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने मी काय केलं, तर पेज ऑब्जेक्ट मध्ये मी या सगळ्यांना कन्वर्ट केलं. ठीक आहे, या 2 गोष्टी राहिल्यात ते आपण आपले आजचे कन्सेप्ट बघून झाले. हे आणि टेस्ट इंजिन झाला की पुढे जाण्यापूर्वी आपण हे कन्वर्ट करून घेऊ पटकन. म्हणजे तुम्हाला पण कळेल, तुमच्या डोळ्यासमोर एकदा होऊन जाईल.
आता बघा, अं, त्यामुळे आता हे किती दिसायला सोपं दिसतंय बघा. हे बघा कसं बघायला वाटतंय. पहिलं तर बघा, तीन कम्पेअर करा गोष्टी. हे बघा कसं वाटतंय बघायला. इथे सगळं ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट काहीच कळत नाही. की काय चाललंय. ही बघा, ही त्याच्यापेक्षा आणखीन छान. लॉग इन पेज डॉट फक्त मेथडचं नाव, म्हणजे हे वाचून जरा अंदाज येतोय की एंटर ईमेल ऍड्रेस कॉल होतोय, मग एंटर पासवर्ड होतोय आणि क्लिक ऑन लॉग इन बटन. म्हणजे बघून कळतंय की काहीतरी टेस्ट केस चालली आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण आपण टेक्निकलिटी दाखवतोय. ठीक आहे, की काय काय करतोय टेक्निकलिटी दाखवली जाते. याच्यामध्ये जरा ऍब्स्ट्रॅक्शन आहे. ते टेक्निकलिटी हाईड होते आणि आपण फक्त मेथडची नावं दाखवतोय. आणि याच्यामध्ये आणखीन ऍब्स्ट्रॅक्शन आहे, की मेथड पण कुठल्याच त्या डिटेलमध्ये नाही दाखवतात. तर परफॉर्म लॉग इन एवढीच एक मेथड दाखवते. परफॉर्म लॉग इन मध्ये ईमेल ऍड्रेस एंटर होणार, पासवर्ड एंटर होणार आणि लॉग इन बटन एंटर होणार, या गोष्टी पण नाही दाखवतात. एकाच स्टेप मध्ये करतोय. म्हणजे ऍब्स्ट्रॅक्शनची लेवल कशी वाढवतोय आपण, आणि त्या गोष्टी आपण हँडल करतोय बॅक एंडला. फ्रंट एंडला फक्त एवढंच दाखवतोय. ते सगळं हँडल होते मेन मध्ये. कळते तुम्हाला की कसं हे सोपं सोपं बनत चाललंय. म्हणजे आता जेव्हा ही टेस्ट केस मी बघीन तेव्हा एका लाईन मध्ये मला कळेल की काय होतंय ते. की ओके, लॉग इन परफॉर्म होतंय आणि युजर नेम हे चाललंय, पासवर्ड हे चाललंय. हे युजर नेम आणि हे पासवर्ड वापरून लॉग इन होणार आहे या मेथड. हे असं मला एका नजरेमध्ये कळतंय. त्यासाठी मी कुठला टेक्निकल एक्सपर्ट असण्याची गरज नाही. पण इथे मी जर वापरलं तर मला हे कळतच नाही, अरे काय चाललंय. फाइंड एलिमेंट बाय एक्सपार्ट डॉट हे इनपुट डॉट ईमेल आयडी. म्हणजे नॉन टेक्निकल पर्सनने हे जर बघितलं तर त्याला काहीच कळणार नाही, अरे काय हे चाललंय. हे तो बघून पूर्ण गांगरून जाईल. हे बघून काहीतरी अंदाज येईल का नॉन टेक्निकल पर्सनला की काय होतंय. हे सेंड कीज हे काय चाललंय. ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट इनपुट इनपुट लॉग इन डॉट क्लिक सेंड कीज, अरे काहीच समजणार नाही झाला. तो एकदम ब्लँक होईल. पण तेच जर नॉन टेक्निकल माणसाला तुम्ही हे दाखवलं, हा वाच, ही टेस्ट केस आहे लॉग इनची, वाच. अशी ही टेस्ट केस दाखवली, व्हेरीफाय लॉग इन विथ व्हॅलिड क्रेडेन्शियलची टेस्ट केस. त्याला बघून एका लाईन मध्येच कळेल, ओके लॉग इन पेज आहे, त्याच्यावर तुम्ही परफॉर्म लॉग इन करताय, युजर नेम आणि पासवर्ड पाठवताय. तर म्हणजे तुमची रिडायबिलिटी किती चांगली होते बघा याच्यामुळे, फ्रेमवर्कमुळे. ठीक आहे. तुमचा मेंटेनन्स किती चांगला होतोय, कारण जे काय मेंटेन करणार आहात तुम्ही ते आता त्या पेज वाईज मेंटेन करणार आहात. जर एक्सपार्ट बदलला तर तुम्ही एक्सपार्ट वन टाइम इथे चेंज करणार आहात. कुठल्या मेथड मध्ये काय चेंज करायचा असेल तो चेंज वन टाइम होणार आहे. तुम्हाला 10 ठिकाणी त्याच्यात चेंज नाही करायचे. आणि हे वापरू शकाल तुम्ही 10 ठिकाणी. म्हणजे आता होम पेज आहे, होम पेजची गरज तुम्हाला किती ठिकाणी लागेल तुम्हीच बघा. लँडिंग पेज आहे ते, त्यामुळे जेवढ्या पण टेस्ट केसेस असतील त्या प्रत्येकावर तुम्हाला याची गरज लागेल. म्हणजे होम पेजची गरज तुम्हाला लॉग इन पेजवर पण लागेल, रजिस्टर पेजवर पण लागेल. कळतंय ना. त्यामुळे एकदा तुम्ही हा टेक्स्ट पाथ लिहिणार, एकदाच फक्त, हे वापरला जाणार 100 पेजेसवर वेगवेगळ्या. 100 म्हणजे 10-15 पेजेसवर वेगवेगळ्या वापरल्या जाणार. कळतंय की त्याची रियुजेबिलिटी आणि मेंटेनेबिलिटी कशी वाढली. ते सगळे एक्सप्लेन तुम्हाला करायचे आहेत पॉईंट, की रिडायबिलिटी, रियुजेबिलिटी, मेंटेनेबिलिटी तुम्ही तुमची कशी वाढली आहे फ्रेमवर्कमुळे. आणि दुसरं म्हणजे की काम कसं कमी झालं ह्याचं. लॉग इन पेज मध्ये इकडे आल्यावर याचं काम कसं कमी झालं. याला फक्त इथं काय करायला लागलं, सॉरी इथं लॉग इन पेज, इथं टेस्टरला लॉग इन टेस्ट मध्ये याला फक्त काय करायला लागलं, ही एकच लाईन लिहायला लागली फक्त. याच्यात बघा तुम्ही फक्त याने 2 लाईन लिहिल्यात, बाकी काहीच नाही केलं. एवढाच कोड आहे माझा लॉग इन करण्यासाठी. म्हणजे मला आतमध्ये फक्त 2 लाईन लिहायला लागतील. ठीक आहे. हे कळलं सगळ्यांना. मला वाटतं 2 मिनिटं उरलीत. येस. तर आपण, ओके, तर आपण क्लोज करून नवीन सेशन घेतो. म्हणजे पुढला पॉईंट आपण टेस्ट इंज एक्सएमएल फाईलचा पहिला बघू आणि मग उरलेल्या गोष्टी कंप्लीट करू. मी एंड करतो आणि नवीन पाठवतो इन्व्हिटेशन.